विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बॉम्बे हायकोर्टाची जी क्लर्कची परीक्षा आहे ती 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। तब्बल 160 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे मित्रांनो। त्याचा पेपरसुद्धा आता लवकरच होणार आहे। त्यामुळेच मित्रांनो मी तुमच्यासाठी दिनांक 26/2/2023 रोजी बॉम्बे हायकोर्टामार्फत जी क्लर्कची परीक्षा घेण्यात आलेली होती 90 मार्कांसाठी, त्या परीक्षेचे सर्व ऑफिशियल उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो। पूर्ण क्वेश्चन पेपरचा तुम्हाला ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक टाकून देईल मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। या चॅनलवरती सुद्धा आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये बॉम्बे हायकोर्टामार्फत घेण्यात आलेली दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी क्लर्क पदाचा पूर्ण पेपर आणि त्याचे उत्तरं बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आणि मित्रांनो, आपण याचे जे रिझनिंगचे जे प्रश्न आहेत त्याचा ॲनालिसिससुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न काय आहे, हू इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? मित्रांनो, 2023 साली रमेश बैस हे त्यावेळेचे गव्हर्नर महाराष्ट्राचे होते। तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 2 नंबरचा, विच कंट्री हॅज विन दी 2022 फिफा वर्ल्ड कप? तर मित्रांनो, याच्यामध्ये काय विचारलं आहे की 2022 साली झालेला फिफा वर्ल्ड कप हा कोणी जिंकला? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अर्जेंटिना। त्यानंतर पुढचा 3 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, हू इज दी आर्मी चीफ ऑफ इंडिया? मित्रांनो, आर्मीचे जे चीफ आहे ते 2023 साली कोण होते? मुकुंद नरवणे। त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न बघा मित्रांनो, इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज एस्टॅब्लिशड? म्हणजे बॉम्बे हायकोर्टाची स्थापना ही आपली कधी झाली? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे तुमचं 1861। तर पाचवा प्रश्न बघा मित्रांनो, यामध्ये विचारलं आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1956च्या ॲक्ट अन्वये महाराष्ट्र राज्याची स्थापना ही करण्यात आली। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, 6वा प्रश्न, हाऊ मेनी सीट्स डज हॅव इन लोकसभा? मित्रांनो, महाराष्ट्रात लोकसभेचे किती सीट्स आहे हे हा प्रश्न विचारण्यात आला आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 48। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 7 नंबरचा, विच सिटी इज नोन ॲज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? यामध्ये मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात असं आपल्याला विचारण्यात आलं आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई। त्यानंतर बघा मित्रांनो, 8वा प्रश्न आहे तुमचा, विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अहमदनगर। त्यानंतर पुढचा प्रश्न 9वा बघा मित्रांनो, वेन दी थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फाउंड बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1761। मित्रांनो, यांनी त्याच्यात विचारलं होतं की पानिपतच्या युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये कधी झाले? तर त्याचं उत्तर आहे 1761। त्यानंतर 10वा प्रश्न बघा मित्रांनो, आझाद हिंद सेना वॉज फॉर्मेड विथ दी असिस्टंट ऑफ जपान? म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना कोणाच्या सहकार्याने झालेली? मित्रांनो, याचं उत्तर आहे जपान। त्यानंतर पुढचा टॉपिक बघा मित्रांनो, आता इंग्लिश ग्रामरचा। तर आता 11वा प्रश्न आहे मित्रांनो, इट वॉज पास मिडनाईट सो देअर वेअर डॅश पीपल ऑन दी स्ट्रीट? मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे तुमचं ए फ्यू। त्यानंतर 12वा प्रश्न बघा,
ॲब्स्ट्रॅक्ट नोन फ्रॉम दी सी? याचं उत्तर आहे साईट. तर त्यानंतर बघा 13वा प्रश्न काय आहे? डॅश प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. तर डॅशच्या ठिकाणी आपल्याला काय येणार आहे हे विचारणार आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे बी साईड्स. त्यानंतर 14वा प्रश्न आहे ही फिलेड दी ग्लास विथ वॉटर टू दी ब्रिम. याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 2 हे असणार आहे. त्यानंतर 15वा प्रश्न बघा मित्रांनो, दी ॲडवर्ब ऑफ ब्रेव इज. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला विचारलं आहे ब्रेव या शब्दाचा ॲडवर्ब काय आहे? तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक ए ब्रेवरी. त्यानंतर 16वा प्रश्न बघा मित्रांनो, कम व्हॉट मे आय शॅल ॲड हिअर डॅश माय प्रिन्सिपल्स. तर मित्रांनो याच्यासाठी तुमचं उत्तर असणार आहे 16व्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, दी बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो डॅश. मित्रांनो 17वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे इन्स्ट्रक्टिव्ह ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर 18वा प्रश्न बघा मित्रांनो, फाइंड दी वर्ड दॅट इज रॉंगली स्प्लेट. म्हणजे चुकीची स्पेलिंग असलेला शब्द ओळखा. मित्रांनो याचं ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन क्रमांक डी, मॅजिस्ट्रेटची स्पेलिंग ही चुकलेली आहे मित्रांनो यामध्ये. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, चूज दी वर्ड स्प्लेट करेक्टली. म्हणजे मित्रांनो आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये चुकीचा वर्ड शोधायचा होता, या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं आहे की बरोबर उत्तर शोधा, म्हणजे बरोबर वर्ड शोधा. तर 19 नंबरच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बिगिनिंग. तर त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, दी साऊंड प्रोड्यूस्ड बाय ए काऊ इज. म्हणजे मित्रांनो गाय हा कोणत्या प्रकारचा आवाज ही काढते? मित्रांनो याचं उत्तर असणार आहे तुमचं ऑप्शन क्रमांक डी लो. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली ही डॅश ए लॉट ऑफ मनी टू दी बँक. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा 24 नंबरचा प्रश्न, लेट्स गो फॉर ए वॉक. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शाल वी. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, दी फॉलोइंग सेंटेन्स इज इन टेन्स. होल्ड ऑन लिल गेट ए पेन. मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फ्युचर सिम्पल टेन्स. मित्रांनो 26 नंबरचा प्रश्न बघा, दी फॉलोइंग सेंटेन्स इन दी टेन्स. मित्रांनो यामध्ये त्यांचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. तर 26 नंबरचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्स हे असं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, विरुद्धार्थी शब्द यामध्ये आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. प्रिसाइडर याचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे मित्रांनो. प्रिसाइडर याचा विरुद्धार्थी शब्द हा ऑप्शन क्रमांक बी सक्सेसर असा असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 28 नंबरचा, ॲम्बिगियस याचा तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अनक्लिअर्ड. त्यानंतर मित्रांनो 29 नंबरचं करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं आहे. तर 29 नंबरचा जो आपल्याला एक सेंटेन्स दिला आहे तो डिफरंट ऑर्डरमध्ये, त्याला आपल्याला लाईनीनुसार लावल्यानंतर कोणता सेंटेन्स बनेल व त्याचं उत्तर काय असेल हे आपल्याला त्यांनी विचारलं आहे. 29 आणि 30 नंबरचा हा प्रश्न एकसारखाच आहे मित्रांनो, फक्त सेंटेन्सला आपल्याला ऑर्डरमध्ये लावायचं आहे. तर तुमचं पहिले 29 नंबरचं जे उत्तर आहे मित्रांनो तुमचं ऑप्शन क्रमांक डी असणार आहे व 30 नंबरचं जे उत्तर आहे मित्रांनो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर मित्रांनो आता थर्ड टॉपिक घेऊया आपण कॉम्प्युटर. तर बघा मित्रांनो 31 नंबरचा प्रश्न काय आहे, विच वन कॅन बी यूज फ्रॉम दी क्रिएटिंग डॉक्युमेंट. तर आपल्याला डॉक्युमेंट बनवण्यासाठी कोणत्या प्रकारामध्ये आपण डॉक्युमेंट बनवू शकतो यांचं उत्तर विचारलं आहे. तर ऑप्शन क्रमांक सी एम एस वर्ड. एम एस वर्डमध्ये आपण डॉक्युमेंट बनवतो. त्यानंतर बघा मित्रांनो 32 नंबरचा जो प्रश्न आहे आपला,
त्यामध्ये तुम्हाला काय विचारण्यात आलं आहे, 2 काइंड्स ऑफ मेन मेमरीज. मित्रांनो यामध्ये कॉम्प्युटरमध्ये फक्त 2च मेमरी असतात वेगवेगळ्या. हे आहे, एक आहे रॅम आणि दुसरे आहे रोम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. तर बघा मित्रांनो, पुढचा 33 नंबरचा प्रश्न बघा. फाईल स्पेसिफिकेशन बुक आर क्रिएटेड प्रायमरली फॉर दी यूज ऑफ. तर मित्रांनो फाईल स्पेसिफिकेशनच्या बुक्स जे आहेत त्या प्रायमरीली यूज जे आहेत ते प्रोग्रामर्ससाठी असतात. तर त्यानंतर 34 नंबरचा ऑप्शन बघा मित्रांनो. विच पार्ट ऑफ दी कॉम्प्युटर आर युजेड फॉर्म कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ALU. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन बघा मित्रांनो. बॅकअप अँड रिकवर्ड प्रोसिजर्स आर प्रायमरली मेंट फॉर. तर मित्रांनो यामध्ये आपले तिघी ऑप्शन आपले बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर जे आपलं 35 नंबरचं ऑल अबव हे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. व्हॉट इज दी मेन फोल्डर ऑन ए स्टोरेज डिव्हाइस इज कॉल्ड. तर मित्रांनो याचं उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक ए, डिव्हाइस ड्रायव्हर्स. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो. ए कम्प्युटर ड्रायव्हर्स इट्स बेसिक स्ट्रेंथ ऑफ. तर मित्रांनो यामध्ये ॲक्युरेसी पण असते कम्प्युटरमध्ये, स्पीड पण असते आणि मेमरी पण असते. त्यामुळे मित्रांनो याचंसुद्धा ऑप्शन आपलं 37 नंबरचं जे उत्तर आहे मित्रांनो ऑल ऑफ दिस हे असणार आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. दी यूज ऑफ दी शॉर्ट की ऑफ Alt + F4. तर मित्रांनो Alt आणि F4 ही दोघी की एकत्र दाबल्यामुळे कम्प्युटरवर काय फंक्शन होतं. तर मित्रांनो कोणतीही तुमची जी टास्क चालू असेल ती Alt आणि F4 दाबल्यानंतर ती बंद होते. तर याचं उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक बी. तर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो 39 नंबरचा. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ए कम्प्युटर हार्डवेअर. तर मित्रांनो यामध्ये त्यांनी विचारलं की आपल्याला कम्प्युटर हार्डवेअरचा प्रकार नाही आहे. माऊस हा कम्प्युटर हार्डवेअर आहे, कीबोर्ड हा कम्प्युटर हार्डवेअर आहे, मॉनिटर हा कम्प्युटर हार्डवेअर आहे. पण मित्रांनो अँटीव्हायरस हा एक प्रोग्राम आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, अँटीव्हायरस. तर मित्रांनो 40 नंबरचा प्रश्न बघा आता. विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ए सर्च इंजिन. मित्रांनो कोणते सर्च इंजिन नाही आहे. तर यामध्ये मित्रांनो बिंग, याहू आणि सफारी हे तिघी सर्च इंजिन आहे. आस्क हे सर्च इंजिन नाही आहे. तर मित्रांनो आता याच्या पुढील ज्या गोष्टीत आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत मित्रांनो. जे काही त्यामध्ये आपले 3 वेगवेगळे टॉपिक असतील. त्यामध्ये रिझनिंग झालं, मॅथ झालं आणि मराठी झालं मित्रांनो. कारण की व्हिडिओ खूप लॉंग उरायला आहे, त्यामुळे आपण याचा सेकंड पार्ट हा बनवणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो.